हम्म. हा बोल ना. बोल. मठ्ठासारखा काय उभा आहेस? काही नाही, नॉवेल वाचते. तेवढंच उरलंय आता आयुष्य. का म्हणजे? वेळ आहे तुझ्याकडे? माझ्यासाठी वेळ आहे तुझ्याकडे? नाही असेल तर सांग ना. उद्यापासून पुस्तक बंद करते वाचणं. छान आउटिंगला जाऊ, बाहेर जाऊ, फिरायला जाऊ, मस्त सुट्टी एन्जॉय करू. आहे तुझ्याकडे वेळ? बायको म्हणजे तुम्हाला फक्त घरातलं एक खेळणं वाटतं. हो, ते कळलं मला. इतकं काही सांगायची गरज नाही आहे. तुमचे बोचरे शब्द ना कळतात मला. मग आता काय करायचं मी? काका, काका तुम्हीच बोलता ना नेहमी मला की त्याला सांभाळून घे. इतके वर्ष सांभाळली हो मी त्यांना. त्यांनी मला कधीतरी विचारलं माझं सुखदुःख, तुला काय होतंय, तुला काय हवंय? हो, मान्य आहे मला की सगळे ऐशोआराम आहेत या घरात, पण नवरा कुठे आहे? ते सगळं भोगायला नवराही लागतोच ना सोबत, की एकट्याने भोगायची सगळे ऐशोआराम? त्यांना तर त्यांच्या ऑफिसपासूनच फुरसत नाही, कलिग्सपासून फुरसत नाही. त्यांच्या मीटिंगसाठी वेळ आहे, त्यांना सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे. मग मला मला या पुस्तकांची मैत्री करावी लागते. दिवसभर दिवसभर किती चिडचिड होत असेल माझी, कळतं कुणाला? करतो कुणी माझ्या मनाचा विचार? त्यात त्यात मूल नाही. मूल नसल्यानंतर एका बाईची किती फरफटत होत असेल याचा विचार करताय काका तुम्ही? माझं मन समजून घेताय तुम्ही? हे तर नाहीच नाही, पण तुम्ही सुद्धा हो. तुम्ही मला आपल्या लेकीसारखं मानलं. या घरची सून नाही तर मुलगी होऊन तुम्ही मला जपलं. पण पण नवऱ्याचं कर्तव्य काहीच नाही. शोभेची वस्तू नाहीये हो मी. मन आहे मला, आणि ते दुखतं कुठेतरी. त्रास होतो या सगळ्याचा मला.